शिवलीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिव मंगलधामा, निज जन हृदय आरामा, चराचर फलांकित द्रुमा, नामा नामातीत तू, इंदिरावर भगिनी मनरंजना, षडास्य जनका, शफरी ध्वज दहना, ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना त्रिपुरांतका, हे शिव सद्योजात वाम आघोरा, तत्पुरुषा ईशानेश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा, गंगाधरा भोगी भूषणा, सर्वव्यापका अंधक मर्दना, परमातीता निरंजना, गुणत्रय विरहित तू, हे पय फेन धवल जगत जीवन, द्वितीयाध्यायी कृपा करुण, अगाध सुरसाख्यान, शिवरात्री महिमा वर्णविला, यावरी कैसी कथेची रचना, वदवी पंचमुकुट पंचानना, शौनकादिका मुनिजना, सूत सांगे नैमिषारण्यी, ईक्ष्वाकुवंशी महाराज, मित्र सहनामे भूभुज, वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडवजा पृथ्वीवरी, पृतना वसने करुण, घातले उर्वीस पालाण, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रु भगणे मावळली, तो एकदा मृगया व्याजे करुण, निघाला धुरंधर चमू घेऊन, घोरांधर प्रवेशला विपिन, तो सावजेच हुकडून उठली, व्याघ्र व्रकरीस वन केसरी, मृग मृगी वनगौ वानर वानरी, शशक जंबू कांचाहारी, संहारी तनृपवर, चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग जवादी बिडालक, नकुल राजहंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती, नृपे मारिले जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, भयानक तामस गत प्राण होऊन पडियेला, त्याचा बंधू परम दारुण, तो लक्षिता झाला दुरोन, मनी कापट्य कल्पुन, म्हणे सूड घेईन बंधूचा, मित्र सह पातला स्वनगरास, असुरे धरिला मानव वेश, कृष्ण वसन वेष्टित विशेष, दरवीस कंधी घेऊन या, नृपासी भेटला येऊन, म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण, अन्न शाखा सुवास करीना, देखोन सूर नर भुलती, राय ठेविला पाक सदनी, त्यावरी पितृतिथी लक्ष्मी, गुरु वसिष्ठ घरा लागोनी, नृपश्रेष्ठे आणिला, भोजना आला अब्ज जनंदन, तो राक्षसे कापट्य स्मरून, शाखात नरमांस शिजवून, ऋषी साणून वाढविले, त्रिकाल ज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषीं माझे शिरोमणी, कापट्य सकळ जाणुनी, मित्र सह शापिला, म्हणे तू वनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष, मी ब्राह्मण मज नरमांस, वाढले कैसे पापिया, राव म्हणे मी नेणे सर्वथा, बोलावा सूप शास्त्री जाणता, तव तो पळाला क्षण न लागता, गुप्त रूपे वना आपुल्या, राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण, मीही तुझ शापिन म्हणून, उदक करी घेतले, तव रायाची पट्टराणी, मदयंती नामे पुण्य खानी, झाली तुझ रूपे केवळ लावण्य हरिणी, चातुर्य उपमे जेवी शारदा, मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारुनिया, शिष्य गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा, गुरुसी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पवरी, राम म्हणे चतुर सुंदरी, बोलली ससाचते, म्हणे हे उदक खाली टाकू जरी, तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री, मग आपुल्या प्रपदावरी जल टाकी मित्रसह, तो जानूपर्यंत चरण, दग्ध झाले कृष्ण वर्ण, कुष्ठ भरला मग तेथून, कल्पाशवाद नाम त्याचे, वसिष्ठे जाणूनी वृत्तांत, रायासी उशाप देत, म्हणे 12 वर्षी होशील मुक्त, येसी स्वस्थाना आपुल्या, गुरु पावला अंतर्धान, मग कल्माशपाद राक्षस होऊन, शुद्धाक्रांत निशिदीन, वनी भक्षी जीव सर्व, परम भयानक असुर, विशाळ देह कपाळी शेंदूर, विक्राळ वदन बाहेर शुभ्र, दंत दाढा वाढलिया, जीव भक्षिणे आसमास, वनी हिंडता तो राक्षस, एक ब्राह्मण कुमार डोळस, 12 वर्षी देखिला, सवे त्याची ललना चिमणी, दोघे क्रीडती कौतुके वनी, तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी, भक्षावया सिद्ध झाला, तव त्याची वधू काकुळती येत, अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत, गो ब्राह्मण प्रतिबाळक सत्य, माझा कांत मारू नको, गडबडा लोळे सुंदरी, करुणा भाकी पदर बसरी, सवेची जावणी चरण धरी, सोडी झड करी पती माझा, पतीस भक्षू नको राजेंद्रा, महत्पाप घेऊ नको एकसरा, स्वर्ग मार्ग तरी चतुरा, कैसा पावसी अंतकाळी,
ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दय भक्षिला तेची क्षणी आस्ती पंजर टाकूनी तिये पुढे दिदला तवती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पिठी धरणी मृत्तिका घेऊनी घाली वदनी कोणवनी सावरी तिथे मग तिने शाप दिदला राजा ते जो आलोट विधी हरिहराते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल तेची क्षणी कोणे एके स्त्रीचा संग सोहळा तुझन घडो रे चांडाळा ऐसा शाप वदनी ते वेळा केल्या गोळा आस्तिपतीच्या तत्काळ प्रवेशनी अग्नी इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी रावस्व नगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियसी येरी कपाळ पिठी आक्रोशे करुण म्हणे झाला वंशखंडन पतिस बोले ब्रह्मचर्य धरुण प्राण आपला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोणे स्त्रियसी संभाषण खदिरांगाराची सेजाजपासून झाले तुझ लागे जाणपा परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडून गारुडी दीन करी की नासिकी वेसण घालून महावृषभ करीती दीन की वनी निरंकुश वारण धरुण क्षीण करीती मग तैसा कल्माशपाद भूप होऊनी राहिला दीन रूप पुढे प्रकाशावया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे तेथीचे पाहुनी प्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र जाहला तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगयस निघाला इथारण्य तथा गृह वाटे नृपाला भोग त्याजिने सर्वही मनात मनोज विकार उठत विवेकांकुशे काम इभ आवरित म्हणे स्त्री सवैधवे मज नृत्य ते कर्म सहसा न करावे आपुली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगल्या विणन सुटेची ऐसा राव उदासीयुक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दाम्पत्य पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दात करकरा खात राय व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथिला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला प्रे ब्रह्महत्या पाठीसी उभी वृक्ष लागले बहुत आम्र वृक्ष फळ भारे डोलत पोफळी रातांजन विराजित केळी नारळी खरजुरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्हा गराज शेवंती मल्यागार कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार वड पिंपळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार कपित्थ बिल्व अंजिर अर्जुन पिचुमंद कदंबते ऐसिया वना माझे नृपती क्षण एक पावला विश्रांती परिते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्य वासरमणी की निधान जोडे रंका लागुनी की क्षुदिता पुढे उचंबळवणी क्षीराब्धी जैसा पातला की मरतियाच्या दुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी चाहला तैसा तापसिया माझी मुकुटमणी शिष्य मांदी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी तय स्थानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण उभा टाकला कर जोडून करी स्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संहारती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करुण तरी रंक सहस्र नयन होय यावरी तो महाराज गौतम कल्माशपादा पुसे कौशल क्षेम राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करुण नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरिती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुख रूपा आहेत की राम म्हणे आपुले कृपे करुण समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरुण आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्वकर्म आपुले दुस्तर ऋषी प्रती निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र भूकैलास गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा तेथे चाल वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सूर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन तप गहन आचरत कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथीची शोभान वर्णवे इंद्र सनकाधिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जनावतरणे सत्यवती हृदयरत्न जेथे करे अनुष्ठान वसिष्ठ भृगु जामदग्न गोकर्ण क्षेत्री सदा वसती पहावया मृडानी नायक मंडप घसणी होतसे देख नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला गोकर्ण भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गजती शिव हर हर आनंद थीर थोर होतसे
ऋषी करीती वेदघोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस ते तोषविती महेशाते ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सगन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलखित चारी द्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारे तिष्ठतसे दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तींचे करावे ध्यान त्या भवते महासिद्धींचे पूजन त्या भवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसी अहोरात्र अष्टवसू दिक्पाळ समग्र जोडून कर उभा तिथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडूनी अखंड आराधिती पिनाक पाणी हरायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरणा निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिव वासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहुनी आणिले गणेश स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावे आलीला सुनंग श्रवण वाट पाहती यावरी सूतवक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्यलिंग पूजनाविना जाण उदक प्राशन करीच पंचधान्यांचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेष करून त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणतो जाऊन कैलासाप्रती द्विपंचदन जाता झाला साक्षेपे तप आचरला दारुण तोच चतुष्षष्टी कला प्रवीण जेणे वेदांचे खंडे करून संसारात निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत शिवमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपुले शिर छेदून सहस्ते शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोषे जेणे राग उपराग भार्यांसहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशक द्वय नयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकुनी संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढले हृदयातून की ब्रह्मानंद रसमुरून दिव्यलिंग तिले सहस्त्र बाल सूर्य न पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी दिदले रावणाचे करी जे तर्क्य ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देव तार्चन वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अज अजित अनाम सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेणे रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन जे लिंग रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामातीत तू शिव म्हणेची प्रतिमा विशेष निर्मूल शके विधिश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे चीने अपर्णा तू रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊन लंकानाथ चालिला दक्षिण पंथे जाता सत्वर गजबजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हसतसे म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेन आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्म जतात धाववेगी वारी जनयना इंदिरावरा निगमागम वंद्या सुहस्य वक्त्रा हे नीलपयोधर गात्रा धाववेगी सोडवी मज हे मधुकैठभ नरक मूरभंजना हे दशावतार धरा पीतवसना हे मदनांतक मानस रंजना हे जनार्दना जगद्गुरो
हे कोटी मनोजतात श्रीधर असुरमर्दन परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा आला. म्हणे धन्य धन्य द्विपंच वदना कोठे मिळविली ऐसी नलना. दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिधली. विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळून पाहे हिचे वदन. रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली. भुवयासाठी अमंगळपूर्ण वृद्धकाल बैसले दंतहीन. गदगदा विप्र हासे देखून टाकून रावण चालिला. मग रामाधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी. इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्रिय मंगळ कैसी दिधली. शिव म्हणे सत्यवचन ते तुझं नाटोपे कवटाळीन. अनंत ब्रह्मांडे दाऊन सवेची लपविल तत्वता. मग श्रीधरे अंगीची मळी काढून सहस्ते निर्मिली रूप संपन्न. मयासुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तेची पै. तिच्या स्वरूपाची प्रती नाही त्रिजगती. अंगीच्या सुवासे धावती काद्रवे या चक्रे प्रीतीने. तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी. विंशती नेत्राचे चत्वरी पट्टमहिषी पतिव्रता. मयासुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईन आंदण. सप्तकोटी मंत्रांचे घन सामर्थ्य असे जे माझे. जे निर्वाण सांगातीन शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती. महाशत्रुवरी निर्वाणिती प्रेरावी त्वा सत्यपय. ऐसे ऐकताची रावण परतला लिंग घेऊन. पूर्वस्थळासी आला जाण तो गजानन गाई राखी. गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून. म्हणती दिव्य लिंग सोडवून स्थापीय क्षयी गणपती. ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत. पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र भरे. भूमीवरी लिंगन ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे. हाती घेऊन लघुशंके सबैसावे हेही कर्मानुचित. तव तो सिद्धी बुद्धीचा दाता विप्रवेशे गायी राखिता. त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती माझ्या गाई राणोराणी पळती. तुझ्या मूत्रशंके सवेळ किती लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्रशंका करून. विप्र म्हणे 3 वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती. दूर जाऊन एकांत क्षिती लघुशंके सबैसला. अगाध गजमुखांचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर. शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा. असो रावणासी मूत्राचे पुर लोटले न सावरती अनिवार. एक घटिका लोटता भवक्त्र हाक फोडी गरजोनी. माझ्या गाई गेल्या दुरी हे आपुले लिंग घेई करी. रावण न बोलेची निर्धारी हस्त संकेत थांब म्हणे. दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन. एवं घटिका झाल्या 3 कदापि रावण न उठेची. जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित. तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुनः एकदंत हाक फोडी. राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेवले भूमंडळी. अक्षय स्थापिले कदा काळी ब्रह्मादिका उपटेना. पृथ्वी सहित अभंग एकच झाले दिव्यलिंग. रावण धावे सवेग आशौच अपवित्र क्रोध करे. लिंग उपटिता डळमळी कुंभिनी. महाबळे दशमुख पाहे उपटोनी. परिण उपटे तया लागुनी अखंड अभंग झाले. गुप्त झाला गजानन गाई पृथ्वीत जाती लपून. रावणे एका गायीचा कर्ण धावून या धरी येला. तोही न उपडे तया लागून. मग तेथेच केले लिंग पूजन. गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडियेले. रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन. आधी लिंग हे जाणून करीती अर्चन सुर ऋषी. रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करीती अनुष्ठान. त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे. मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती. लक्षपुत्र नातू गणती 1.25 लक्ष जयाचे. इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशा क्षौहिणी सेनाभार. जेथींच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वर्णू न शके मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथून जाहले. मिथिलेश्वराच्या यागाकारणे आम्ही येत असता त्वरेने. अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो. एक वृक्ष न्यग्रोध विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चंडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टित पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण. किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे. रक्तपित भरोन हस्तपाद बोटे गेली झडोन. परम कुष्ठीळ कुलक्षण कैचे अन्न उदकती येते.
दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन. कर्ण नासिका झडोन किडे पडले बुचबुचीत. अंगींचे चर्म गेले झडोन वस्त्र पडिले गळोन. धुळी तलोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगित. तिचा मरणकाळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही विलोकून. तो शिवे धाडिले दिव्य विमान ती लागी नावया. दशभुज पंचवदन शिवदूत बेसले 14 जण. कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची. कोणी अग्नितेजे विराजत भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलखित वाद्ये वाजती चतुर्विध. अष्ट नायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे ऐके नृपती मग तयांप्रती पुसिले. हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण. ते म्हणती तया चांडाळीनी लागून शिवे आणू पाठविले निजपदा. मग म्या तयासी पुसिले येणे पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मींचा वृत्तांत. पूर्वी केकय नाम ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण. आपुल्या सौंदर्य व गर्वे करून कोणासही मानिना. ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली. जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके. तो हे जाहली गरोदर लोक निंदा करीती समग्र. मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातली येसे. मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र. त्याने ते स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले. तेथे आपत्य झाली बहुत ही अत्यंत मध्य मांसी रत. पुष्ट झाली बहुत घूर्णित लोचन घडीना. शूद्र घेऊनी दासी दास गेला क्षेत्री कृषी कर्मास. हे क्षुदित आठवणी मांसास शस्त्र घेऊनी चालिली. मध्ये माजली नुघडी लोचन हा बस्तची आहे म्हणून. गोवत्साचे कंठी जाण पापिणी सुरी घाली तसे. ते अट्टाहासे ओरडत गायी हुंबरुणी अनर्थ करीत. इणे कंठ छेदोनी गृहात वत्सनेले त्वरेने. डोळे उघडून पाहे पापिणी मग गोवत्स ओळखिले तेच क्षणी. तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी म्हणे करणी न कळता केली. मग अर्ध वत्स मांस भक्षुन उरले टाकी बाहेर नेऊन. लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने. त्यावरी हे काळे मृत्यू पावत तो येऊन या यमदूत. इयस नेले मारित बहुत जाचिती निर्दयपणे. कुंभी पाकी घालिती अशी पत्रवनी हिंडविती. तृप्त भूमीवरी लोळविती स्तंभ कटाळीती तप्त जेका. चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य. ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवत्स धनईने केले. मग यमे दिधले लोटून चांडाळ योनित पावली जनन. गर्भात कुशळ कुलक्षण पिष्ठामुत्रे भरली सदा. श्वानाचे उच्छिष्टे भक्षी जाण तव माये बापे गेली मरोन. मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडतसे. तो शिवरात्र पर्व काळ लक्षून गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण. यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचा होतसे. शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार. यांच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालली. गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी. म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिणी मी आहे. हाका फोडीत हात पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन. एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले. ते त्रिदळ चाचपोन पाहत मुखी चालावयाची नाही वस्तू म्हणून रागे भिरकावित. मुखी घालावयाची नाही वस्तू म्हणून रागे भिरकावित. ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीस उपोषण. बिल्वदळे घडले शिवपूजन. शिवभक्ता सवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस. शिवनामे गरजती जन हेही करीत तसेची स्मरण. तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी. ऐसा तिचा पूर्व वृत्तांत शिवगणी सांगितला समस्त. मग ती दिव्य देह पावनी बैसत शिवविमानी देधवा. आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण. मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे ऐक राया सादर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर. शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी आर्चिका. ऐसे बोलूनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी. कल्माशपाद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहराये पूजिले सांग. अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष
जाऊनी राव झाला निर्दोष, तो कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमान. विमानी बैसले शिवगण, परम तेजस्वी दैदिप्यमान. अनंत विजांचे रस पिळून मूर्ती होती ना वाटते. अनंत वाद्ये गरजती, एक वेळा तेणे रंग सुरंग दाटला. दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरून वृंदारक. मित्रसह दिव्य देह पावन, झाला दशभुज पंचानन. इंद्रचंद्रादी पदे ओलांडून नेला मिरवित शिवपदा. स्वरूपता मुक्ती पावन, शिवरूपी मिळाला आनंद घन. धन्य शिवरात्री व्रत पावन, धन्य गोकर्ण शिव मंदिर. गौतम ऋषी परम धन्य, तेणे इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन, श्रवणी सादर वैसला. मानस सरोवर वेष्टित, मराळ जैसे विराजित. की निधाना भवते समस्त साधक जैसे वैसती. तरी पंडित तुम्ही चतुर, तुमचे अवधान दिव्यालंकार. देऊनी गौरव श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया. श्रीमद भीमा तट विलासा, ब्रह्मानंद आदिपुरुषा. श्रीधर वरदा कैलास विलासा. कथारस वदवी पुढे, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जनाखंड. तृतीयाध्याय गोडहा. श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.